आहोत। अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। राऊत दावा करतायत की दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि पटेलांचा विरोध। तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, त्यांच्या दाव्याला किती गांभीर्याने घ्यावं हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे। त्यांनी त्यांचा चष्मा बदलला पाहिजे। राष्ट्रवादी पक्ष आणि ते ज्या पक्षात काम करतायत ते शिवसेना, हे दोन्ही पक्षाच्या विचारधारा फार वेगळ्या आहेत। आमचा पक्ष म्हणजे फुल पटेल साहेब असतील किंवा सुनील तटकरे साहेब असतील, हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। काल स्वतः तटकरे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की असा कुठलाही विलिनीकरणाचा प्रस्ताव वगैरे आम्हाला नाही। ती पक्षाची भूमिका अधिकृत भूमिका होती। आता विलिनीकरणाला दोघांचा विरोध म्हणजे तटकरे साहेब किंवा प्रफुल्लभाई हे काही संजय राऊत साहेब नाहीत ना। राऊत साहेबांचा विरोध आहे की मनसेनी शिवसेनेनी एकत्र येऊ नये। हा दावा आमचा आहे की आज मनसे आणि शिवसेना एकत्र येऊ शकते, महाराष्ट्रात एक चांगलं समीकरण बांधू शकते, पण त्याला खरा विरोध जर कोणाचा असेल तर तो संजय राऊतांचा आहे। त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, दुसऱ्याच्या पक्षात ढुंकण्याची सवय बंद करून द्यावी आता आणि कामं करा ना। मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीत त्या प्रस्तावावर अजून काही कुठलीही चर्चा नाही, काही असं नाही आहे आणि कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही आहे। शेवटी प्रफुल्लभाई, दादा, तटकरे साहेब हे सगळे वरिष्ठ नेते आहेत, ते ठरवतील। संजय राऊत साहेबांनी काय त्यांच्या दाव्याला कितपत हे द्यायचं, महत्व द्यायचं हे महाराष्ट्राला माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे। काय अर्थ नाही त्यांना दाव्याला। राऊतांच्या वक्तव्याला आधार तुम्हाला काय वाटतोय? बावळटपणाचा। राऊतांचं हे वक्तव्य फक्त टीआरपी, त्याच्यानंतर काहीतरी मीडियामध्ये गौप्यस्फोट करणे, अशा बावळटपणाचा आधार आहे। बाकी त्या गोष्टीला कुठलाही स्पेसिफिक आधार नाही। ज्याला असं काल ते काय बोलले की कोणाला भाजपमध्ये जावं वाटतंय तर गटारीतलं पाणी कोणाला, का अप्रत्यक्ष कोणावर बोललेत ते तर सुप्रियाताईंवर बोललेत। म्हणजे जाणीवपूर्वक आता काहीतरी नवीन खुसपट काढायचं, बावळटपणाचा आधार घ्यायचा आणि मीडियामध्ये जायचं। काही आधार, ते बेसलेस स्टेटमेंट, इट इज बेसलेस स्टेटमेंट। नक्कीच, धन्यवाद मिटकरीजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आपल्या सोबत होते। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे असा दावा जो आहे तो राऊतांकडून करण्यात येतोय। तर दुसरीकडे तटकरेंनी हे स्पष्ट केलेलं होतं एका पत्रकार परिषदेमध्ये की तसा कुठलाही प्रस्ताव जो आहे तो आमच्याकडे नाहीये आणि एनडीए सोबतच राजकीय प्रवास जो आहे तो आमचा सुरू राहील असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं होतं। मात्र खासदार संजय राऊत हा एक मोठा दावा करतायत की दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि पटेलांचा विरोध आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे साहजिकच राजकीय गोटामध्ये आता वेगळ्या प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत की खरंच दोन्ही पवार एकत्र येणार का। गेल्या काही दिवसांपासून काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येत असल्याचं आपण पाहिलेलं होतं। काही बैठकांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही पवार एकाच मंचावर आलेले होते, बैठकीमध्ये सहभागी जे आहेत ते झालेले होते। साहजिकच पक्षाच्या या कुठल्याही बैठका ज्या आहेत त्या नव्हत्या, मात्र सामाजिक कार्यक्रमामधून दोन्ही पवार एकत्र आलेले होते। घरगुती त्यांचे जे कार्यक्रम होते, कौटुंबिक कार्यक्रम होते, त्याच्यामध्ये पूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याच्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबापासून पवार कुटुंब दुरावलेलं आहे अशी जी काही चर्चा सुरू झालेली होती त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळालेला होता।